हॅलो नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्त मी गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक केलेले आहे. गणपती बाप्पाकडे एवढीच प्रार्थना करते की जेवढे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर, हीच गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. आणि मी आता तुम्हाला मोदकाची रेसिपी दाखवते. सारण बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं गूळ घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, मनुका घेतलेला आहे आणि वेलची पावडर. एवढं साहित्याने ते मी कढईत तूप टाकलेलं आहे थोडंसं. आता मी 1 वाटी गूळ घेतले, बारीक करून घेतले गूळ. आता त्याच्यात मी एक आणि 2 वाटी खोबरं घेते. आपल्याला गोड जास्त असलं तर खोबरं कमी घ्यायचं. आम्ही गोड कमी खातो म्हणून मी 2 वाट्या घेणार. त्यानंतर इथे घेतले मनुका. आपण गॅस चालू करूया. गॅस बारीकच ठेवायचा, स्लो ठेवायचं गॅस. आता हे सगळं मिक्स करूया. एक वाटीने गूळ घेतले आणि 2 वाटे घेतलेले ओलं खोबरं. गूळ वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करायचे. याच्यात ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता. आता मग तसे सारण आता झालेलं आहे. थोडंसं ज्युसी असलं की बरं वाटतं आणि जास्त सुकं नाही करायचं सारण. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पावडर. तर तुम्ही ऑर्गॅनिक गूळ घेतला की त्याचा कलर रेड येतो, चॉकलेटी कलर येतो. मी पिवळा गूळ घेतलेला आहे, साधा गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कलर असा येतो. जास्त आपल्याला शिजवायचं नाही. तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदकाची पारी बनवण्यासाठी पीठ तयार करूया. तर मी गॅस बंद करते. पीठ आपल्याला मोदकासाठी पीठ तयार करा. यासाठी मी हा पेला आहे, 2 पेले घेतलेले आहे. पीठ चाळून घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं कारण त्याच्यात काहीतरी तांदळाचे कण वगैरे असतात, म्हणून नेहमी पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे मोदक बनवताना आपल्याला त्रास होणार नाही. तर 2 पेलेही मी पीठ चाळून घेतलेलं आहे. हे पीठ मी अगोदर साधेच तांदूळ घेतलेले, ते धुवून पंख्याखाली वाळत घातले आणि नंतर चक्कीत दळून आणले. असं हे पीठ बनवलेलं आहे. आता हे 2 कपी पाणी घेते. 2 पेले पीठ आहे म्हणून 2 पेली पाणी घेते. हे पीठ चांगलं थोडं आपण उकळून घेऊया पाणी.
ते पाणी थोडा वेळ उकळून देऊया. टाकणार आहे थोडं तूप आणि थोडं मीठ टाकणार आहे टेस्टसाठी. थोडंसं टाकणार आहे. नंतर पाणी चांगलं उकळून घ्यायचं. त्याच्यात तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता. आता पीठ टाकूया. छान पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि नंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. गॅस बंद करते. ह्याच्यावर झाकण एका साईड घेतलेले. आता हे मॅशरने पावभाजीचा मॅशर आहे त्याच्याने हे पीठ जरा प्रेस करून घेते. कारण ह्याच्यात काय काय वेळा गुठल्यासुद्धा राहतात पिठाच्या. त्याच्यासाठी ह्याच्याने आपण त्याला जरा मॅश करून घेऊया. नंतर पीठ मळूया. पीठ गरम गरमच आहे. गरम गरमच मळून घ्यायचं. थोडं थोडं थंड पाण्यात हात घालून आपण ते मळून घ्यायचं पीठ. कारण पीठ गरम आहे एकदम. छान पीठ मळून घेतलं की मोदकसुद्धा चांगले होतात. नरम होतात मस्त. पीठ गरम आहे त्याच्यामुळे थोडा पाण्याचा हात. मोदक करताना सुद्धा आपण थोडं थोडं पीठ घेऊन ते मळून घ्यायचं परत. म्हणजे ते मोदकसुद्धा छान येतात. आता थोडं थोडं घेऊन पीठ मळते.
अशी आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा, थोडंसं पीठ लावायचं हाताला आणि ते चिकटत नाही. तुम्हाला जेवढी पारी पाहिजे मोठी, म्हणजे मोदक जेवढा मोठा पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं. वाटीचा आकार घ्यायचा असा. त्याच्यामध्ये आपण सारण घालूया. ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. चिमटी पकडून अशी मध्ये बोट घालायचं, चिमटी मारायची. व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतर फक्त असं फिरवत न्यायचं, आपोआप ते पाकडं साईडला येतात. आणखीन दाखवते. तेलाचं तेल पण घेतलं हाताला लावून तरी चालेल. तेलाने काय होतं, चिकटतात ते, म्हणून पिठाने बराबर होतात, पारी बराबर होते. आणि तेल घेतली का थोडा वेळ लागतो पारी बनवायला. जेवढी पातळ पाहिजे तेवढी करायची. त्याच्यानंतर हे सारण त्याच्यात भरायचं. एक बोटमध्ये ठेवून चिमटी घ्यायची, चिमटी म्हणजे काढतो तशी प्रेस करायचं. 2 बोटांनी, एक बोटमध्ये ठेवायचं, एक बोटमध्ये ठेवायचं, 2 बोटांनी प्रेस करायचं. आणि हे बरोबर सारण व्यवस्थित करायचं. नंतर हे असं प्रेस करत जायचं, म्हणजे आपोआप तो भाग वरती येतो मोदकाचा. असे सगळे मोदक मी करून घेते. थोडंसं पाणी मारायचं आणि आता 6-7 मिनिटं ठेवायचं याला. तर आपण पीठ उकळलेलं आहे, त्याच्यामुळे मोदक करायला वेळ नाही लागत. थोडंसं पाणी मारायचं आणि आता 6-7 मिनिटं ठेवायचं याला. तर आपण पीठ उकळलेलं आहे, त्याच्यामुळे मोदक करायला वेळ नाही लागत. मी बनवलेले आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. वरण भात, तूप, वालाची भाजी, बटाट्याची भाजी, छुंदा, भाकरी, दही, बटाट्याची भाजी, मिरचीची भाजी आहे, पापड आहे. हे थालीमध्ये आज मी पदार्थ बनवले आहेत. माझी ही थाळी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.